कोणाच्या घरी कोण जेवण करायला आले त्यात वाईट संदेश काही नाही। राजकारणी हे 24 तास राजकारणी नसतात। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे ती जपली पाहिजे। सगळे मोठे नेते एकमेकांना भेटतात। आम्ही शेतकरी दिव्यांगांचा सेवक म्हणून शरद पवारांना भेटलो। 1 सप्टेंबर नंतर राजकीय बोलू। जेव्हा आमचे प्रश्न मार्गी लागेल तेव्हाच विश्वास टिकेल। अजित पवार राजकीयदृष्ट्या बोलले की वेगवेगळ्या अर्थाने बोलले हे त्यांनाच माहिती। बऱ्याच गोष्टी आपण मीडियामध्ये बोलतो, सार्वत्रिक करतो, त्यातून एक वेगळा संदेश द्यायचा असतो। पुन्हा मतदारसंघात अजित पवार यांनी उभेच राहावे असे मतदारसंघाकडून त्यांना अपेक्षा असेल। भोजनाच्या आनंदाला काय खास मेनू होता दादांसाठी? आम्ही इथलं वऱ्हाडी झुणका भाकर दिलं आणि पुरणपोळी, थोडं कडू आहे तर गोड की जास्त दिलं। आणि दादांनी सुतगिरणी आता मंजूर केली। याच भागात आता 500 लोकांना रोजगार दिल्याचा एक सुतगिरणीचा प्रकल्प CM साहेबाचा आणि दादांचं त्याच्यात मेहनत आहे। आणि आता दिव्यांग विद्यापीठ आहे, आपण या महिन्याभरात येईल। काही महिन्यापूर्वी शरद पवारांची देखील भेट झाली होती, त्यावेळी राजकीय चर्चा झाली। ते चहा प्यायला आले होते, दादा जेवण करायला आले, एवढाच फरक आहे। काय राजकीय चर्चा झाली? राजकीय चर्चा काही झालीच असेल ना? राजकीय चर्चा मला वाटत नाही। आता काय राजकीय चर्चा आम्ही आता अंतिम 1 सप्टेंबर नंतरच करू। भाजपचे 2-3 दिवसापूर्वी तुम्ही शरद पवारला भेटून आले आणि आज चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते तुमच्या घरी आले भेटीला। सगळे मोठे नेते एकमेकाला भेटतात। आम्ही एक शेतकरीचा कार्यकर्ता आणि दिव्यांगाचा सेवक म्हणून भेटलं तर त्यात वाईट नाही आहे। आता आम्ही भेटलो तर चर्चा होते, बाकी भेटतात ते लपून भेटतात त्याची चर्चा होत नाही। आम्ही खुलेआम, आमचं खुलं व्यासपीठ आहे। जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो का ॲक्शनवर येऊ तेव्हा तुम्हाला खुलेआम सांगू का हे या कारणास्तव आता आम्ही बच्चू कडूंनी जी 1 सप्टेंबरची डेडलाईन दिलेली आहे त्या संदर्भात काही बोलणं झालं का? काही नाराजी दूर करण्याचा नाही, मला वाटते ही भेट फक्त घरगुती होती, स्नेहापोटी होती बस। दादांचा प्रचंड विश्वास तुमच्यावर आहे। बच्चू कडू महायुतीतच राहतील असं त्यांनी म्हटलेलं आहे, तुमचा विश्वास कायम राहील? माझा विश्वास तेव्हा टिकून राहील जेव्हा आमचे प्रश्न मार्गी लागेल। आखरी विश्वास असणं हा अलग भाग आहे आणि समस्या वेगळी भाग आहे। त्याचं जुळाजुळ झालं तर विश्वास वाढेल, नाही तर तो कमी होईल। तुम्ही औरंगाबादला मोर्चा घेतला, त्यानंतर चंद्रकांत पाटील तुमच्याकडे आले। महाराष्ट्रात जनतेने काय मेसेज घ्यावा? मला असं वाटते का कोणाच्या घरी कोणी जेवण करायला आलं तर त्याच्यात वाईट मेसेज काही नाही आहे। राजकारणी हे 24 तास राजकारणी नसतं। या निमित्तानं कार्यकर्त्याला एवढंच सांगेल का जसे नेते मंडळी वागतात अतिशय स्मूथली तसेच कार्यकर्त्यांना वागावं। उगाच कार्यकर्ते डोके फोडून घेतात एकमेकाचे, ते चुकीचं आहे। राजकीय महाराष्ट्राची एक संस्कृती आहे का ती संस्कृती जपली पाहिजे। पक्षाचा आहे म्हणजे तो देशाचाच नाही असं म्हणून नाही चालत ना। दादा, अजित पवारांनी जे आहेत ते आता निवडणुकीत उभं न राहण्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं आहे। 7 ते 8 वेळा बारामतीमधनं उभं राहिलं, त्यामुळे उभं राहणं नसल्याचं सुचवत त्यांनी केलेलं आहे, काय सांगणार? मला असं वाटतं आता दादा राजकीयदृष्ट्या बोलले किंवा वेगळ्या अर्थानं बोलले हे त्यांना माहीत। कसं आहे, बऱ्याच गोष्टी आपण जे मीडियामध्ये बोलतो किंवा सार्वत्रिक करतो त्या काही वेगळ्या खाली त्याचा एक वेगळा संदेश द्यायचा विचार असेल किंवा पुन्हा मतदारसंघामध्ये एक दादानं उभंच राहावं अशा मतदारांकडून त्यांनाकडून अपेक्षा असेल, असंही असू शकतं। काही भावनिक साथ होऊ शकते? असू शकतं ना। असं का राजकारण्याच्या मनातलं राजकारणी सोडा, तुमच्याही मनात काय चालू आहे कोण सांगते? जरी तुम्ही प्रश्न विचारत असाल तरी तुमच्या मनातले प्रश्न वेगळे असतं आणि तोंडावर आलेले प्रश्न वेगळे असतात। बच्चू कडू हे राजकारणातले एक माहीर राजकारणी आहे, कसं पाहता याकडे की त्यांच्या यावेळेच्या स्टेटमेंट कारण 2 महिनेच निवडणूक राहिलेली आहे? मी माहीर राजकारणी नाही आहे, एक सच्चा सेवक आहे। पण राजकारणामुळे काही राजकीय लोकांमुळे आम्हाला तशा पद्धतीनं वागावं लागतं, हे दुर्दैवाची गोष्ट आहे। या देशामध्ये जात, धर्म, पंथ आणि प्रांत यावर जे काही 75 वर्ष लूट केली सामान्य माणसाची, त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं आम्हाला हे राजकारण करायचं आहे। शेतकरी, शेतमजूर, कष्ट, दिव्यांग हे राजकीय मुद्दे झाले पाहिजे, याच्यासाठीच आमचा अट्टा आहे, याच्यासाठी आमचा आग्रह आहे। हे का मुद्दे होऊ शकत नाही? जर जाती धर्माचे मुद्दे होते तर मग दिव्यांग, शेतकरी, शेतमजुराचे मुद्दे का माझ्या भीतीवर लिहिले आहे तुम्हाला तिथे, काही हे मुद्दे झाले पाहिजे। आणि मग या मुद्द्यासाठी आम्ही
राजकारण करत राहतो, त्यात वाईट तर काही नाही. ओके मग होते